मॉर्निंग मंडळी. तर आता झालेले आहे आमची सकाळ ना, बाकीच्यांची अजून रात्रच आहे ना. सगळी अंगात धुवून एकदम टकाटक मध्ये बसल्यात. तसं काय जत्रेला जायचं आहे, पण जायचं आहे दुसरीकडे. आणि आमचे कोहली डायरेक्ट VIP एंट्री होती ना, त्यांच्या समेत आहे. काय कुत्रा नको जाऊ, दुसरं दाखव बंदर ना. तिकडं पण शिंगम त्या झोपल्यात, त्यांना उठवूया आपण. हे उठा रे. हा 9 हे 9 वाजलं ना, 9 वाजलं. चला चला लवकर, दुसरीकडे जायचं आपल्याला. आणि उद्याची मोहीम पण आहे एकदम. तर उद्याची मोहीम आहे. मी नाही घाबरत, कारण 12 महिने माझं पेपरच असतं. 12 महिने पेपर डर निघला माझा तो. जेव्हा एक्झाम असते तेव्हा पेपरच्या आधी कुठं तरी बाहेर प्लॅन होत असतो. जेव्हा एक्झाम असते, तुम्हाला एक आमच्या फॅमिलीची खूबी सांगतो. जेव्हा जेव्हा जयचे पेपर असतात, त्याच्या आदल्या दिवशी कुठं ना कुठं काहीतरी प्लॅन असतो. आणि दुसऱ्या दिवशी त्याला पेपर द्यायला जावं लागतं. पेपर असतो. चहा येतोय. ही बघा, ही ती आमची रात्रीची नखरेवाली आहे. तुम्हाला भेटेलच बघण्यासाठी. एकदम अरे पाणी पडायला. तर चला मंडळी, चहा पिऊया आपण. बघा आपला सकाळचा चहा आलेला आहे. हॅशटॅग शारमाळवरून डायरेक्ट. हे बेस बसा नाही लवाल चहा आता आला ना मग. तर मंडळी, आमच्या सगळ्या नियोजन आमच्या दादाकडे होतं. आणि दादाने काल एंट्री डायरेक्ट धमाकेदार मारली, कारण त्यांच्या बरोबर होते कोहली साहेब ना. त्यामुळं आता चहा पिऊया, तोपर्यंत तुम्ही थांबा इकडे. तर मंडळी, आपली सर्वांची तयारी झालेली आहे निघायला. त्यापूर्वी आपण नाश्ता करूया. आपला नाश्ता आहे कांदा पोहे. हे बघा सगळी मंडळी पोहे खातात. तू नाही खात का? पोर चिकनी दिसून राहिली रे. मग पहिला मग खाओ का फोटो काढू? अरे ये देखो, इसको जिला क्यों घोषित नहीं कर रहे, इसको टूट के पड़े सब. तर मंडळी, आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे ना. शेवटचा क्षण म्हणजे संपूर्ण महत्त्वाचा क्षण म्हणजे तो आहे फोटोशूट. त्याच्याशिवाय काय कर्म ना. बघ हे आमच्या कोहलीचा पोज बघा. एक तंगडी वरती, एक तंगडी खाली. नाही या इकडे नवीन नवऱ्या. माझा फोटो काढ, दिसच बेस तू फोटो काढ. बहिणींनो, त्यांचा प्री वेडिंग शूट नव्हता झाला ना. काल हे कपडा आहे तर मग फ्री मध्ये पाय तसं करून द्यायला असतं. नाही आमच्या टेंगो 6 वाजता उठली तिथून हे झोक्यात आहे. या पोर या. आणि या 7 वाजता उठलेल्या त्या अजून खेळतात. गाईज आता आम्ही चाललोय नवीन ठिकाणी. कुठं नो डायरेक्ट भेट का? चाय कटिंग. चाय कटिंग. ये ना फोटो कटिंग. तर गाईस ह्या बघा बायका, हा बघा नुसती मेहनत चालली जय दादाची. 100 फोटो झाले असतील आतापर्यंत तरी. आणि हा वरच चहा पितोय. परत हाय कर, इग्नोर केला आपल्याला. राहू दे चला. इथे पण फोटोशूट. इथे दुसरा कॅमेरामॅन. काही दिवस आले. आणि हे आमचा टेंगे. ओय माव हाय कर. पगलेट है गाईस, इग्नोर. आणि हा नितीन काका. नमस्कार. आम्ही काशीत जिंकलो होतो. खूप छान असं रिसॉर्ट भेटलं आम्हाला महेश दादाच्या ओळखीने. एकदम मस्त सर्व्हिस झाली. आता मी इथून जाणार आहे मुरुड जंजिरा किल्ल्यावर. तर फॉलो मी. दादू पण चालला हॉस्टेल. चला आम्ही निघतो. खूप मजा केली, खूप एन्जॉय केलं. इथं थांब, फोटो काढू. आता मगाशी भांडत होते. तुम्हाला माहितीये मगाशी माझे पापा एवढे भांडत होते
ती बोलता फोटो नका काढू आणि आता बघा स्वतः एवढा बेकार माणूस आहे. चला चला. आणि इकडे गाईस एक विहीर आहे आणि त्या विहिरीत जाम पाणी आहे. तर गाईस इथूनच आता पुढे जाऊ आणि मग इथून आम्ही चाललोय मुरुड जंजिऱ्याच्या किल्ल्यावर फिरायला. बाय बाय. तर गाईस हा तुमचा चॅनलचा मालक. जाम घाम फुटलेला आहे मंडळी फोटो काढून तरी अजून फोटो नाही संपत. फायनली आमची आता इथून निघण्याची वेळ आली आहे. आता जातोय आम्ही पुढच्या कुठंतरी फिरायला जाणार आहोत पण नक्की माहीत नाही मला. तर रस्त्यात सांगतो नक्की कुठं जातो. व त्या पाय ना मावड्याचे आज. सो गाईज आपण आता सेल्फी स्टिकचा पुरेपूर उपयोग करूया. हे बघा हे आहेत जाम आणि सेल्फी स्टिकचा उपयोग करूया. राखाय ना ये गाईज उपयोग. चला आपण निघलेलो आहोत ना. चला गणपती बाप्पा मोरया. आणि गाईज सेल्फी स्टिकचा उपयोग बघा. चला चला निघलो आता आपण. जरा भेटूया जरा समुद्र बघूया. चला. तर मंडळी तर आम्ही आता आपल्या काशीद बीचला तिथं थांबलेलो. तर तिथून आता पुढं निघलोय आम्ही फिरायला. नायगावच्या पुढं आहे आणि तिथं मंदिर आहे सिद्धिविनायक आपला गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तर आता आमची सगळी मंडळी उतरले तिथं. आम्ही दोघं आलोत मागं बाकीचे पुढं गेल्यात. आता दर्शन घेऊया आपल्या गणपती बाप्पाचं. आणि मंदिरचं बघा काय बाबा. गणपती बाप्पा हा का देवा उद्याचा पेपर पास वाहून दे आणि सगळंच वाहून दे. मग सगळं पास झालो ना येईन परत पाय पडा तू जेवण येशील ना पाहिजे जेवण. तर मंडळी तर आता आपलं दर्शन झालेलं आहे ना. हे मंदिर आपलं नांदगाव आहे. आपल्या इकडं पण नांदगाव आहे ना इकडं पण आहे. तिथं हे मंदिर आहे आणि जागृत देवस्थान आहे असं आपले आईस दीदी सांगत होते. तर आता आपण जाऊया पुढच्या प्रवासाला. तर आता आम्ही बहुतेक जंजिऱ्याला चाललोय. तर बघूया आपण जाऊया. तर चला मंडळी डायरेक्ट भेटू आपण तिकडे. तर मंडळी जर तुम्ही फायनल बघितलाच असेल
रस्त्याला कुठं आलेलो आहोत. आज आम्ही आलो फायनली जंजिरा किल्ला बघायचा आहे आज ना. आम्ही त्या पोर्टला हे बघा आमची पब्लिक सगळी आणि हमारी मामाश्री अरे तरी बघा सगळी आपली पब्लिक येते. तर आज फायनली आपण जंजिरा किल्ला बघणार आहोत. तर चला आणि सगळ्यात मेन गोष्ट तो आपला जंजिरा किल्ला. चला चला लवकर वाडी लागले. तर चला तर लगेच जाऊया आपण. गाडी तेरा बाईक चलाय का आधे आधे इकडे कसं ॲडव्हेंचर केले तयार टाईट करा परशा हे इकडे बघा चला अरे माल धरून ठेवा ते. तर आता आम्ही ह्या होडीतून त्या होडीत आलेलो आहोत. बॉक्स मध्ये जा काय सगळे जा त्याला पकड. हा चल हा चल. नाम है ये अमानत है. रिटर्न में आते समय अमानत बोट पूछ के बैठना है और कोई बोट में बैठना नहीं है. क्यों? ये किले में एक जगह एक एरिया से बोट नहीं चलता है. 3-4 अलग अलग गांव से अलग अलग एरिया से बोट आता है. सब बोट चढ़ने उतरने में सेम होता है. इनकेस आप लोग किला घूम के आ जाओगे अपने को अपनी बोट का नाम पता नहीं होगा तो भाई लोग क्या होगा बाय मिस्टेक आप लोग दूसरी बोट में बैठ के दूसरी गांव की तरफ में जाओगे. तो ऐसा गलती ऐसा मिस्टेक अपने साथ नहीं होना. अपनी जो बोट का नाम है ये अमानत है. और आप लोग घूमने के बाद सब लोग साथ में जाके तो अपनी जो बोट है आप लोग सबको साथ में आने के. तर मंडळी आता उतरण्याची कसरत आहे एकदम. तर काय ज्या मोठी कसरत होती उतरायची आणि ती झाली आणि दीदी दोन्ही तांगड्या भिजत आहे. अरे जय गर्मी दीदी एवढ्या खाली कोण उडी खाते का? अरे वो क्या हुआ वो बोट चली गई. शेप हे इकडं शेप हे बघ शेप शेप रायडर. आमचे आज सगळे करता धरतायत. आता आपण आहोत फायनली जंजिरा किल्ल्याच्या आतमध्ये. तर आता आपण फिरूया. तर आपण बोलूया आज मुरुड जंजिरा किल्ल्याबद्दल. रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा हा भेद्य किल्ला आहे. याचे खरे नाव जंजिरा मेरूक असे आढळून येते.
जंजिरा म्हणजेच पाण्याने वेढलेले बेट व मेहरूब म्हणजे चंद्रकोर चारही बाजूनी अरबी समुद्राने घेरलेला आहे. मुरुडच्या पुढे दंडा आणि राजपुरी ही गावे समुद्री किनारी आहेत. राजपुरी गावातून जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी शिड्यांच्या होड्यांची सोय आहे. तसेच राजपुरी मुख्यतः हा कोळी लोकांची वस्ती होती. त्याचबरोबर जंजिऱ्याचा अर्थ समुद्राने वेढलेला किल्ला असा आहे. भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र. याशिवाय मुरुड जंजिराच्या तटावर 572 तोफा असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे हा जंजिरा अभेद्य होता. जंजिराची तटबंदी बुलंद आहे. एक दरवाजा, 19 बुलंद बुरुज व 2 बुरुजांमधील अंतर हे 90 फुटांपेक्षा जास्त आहे व पाण्याचे 2 मोठे तलाव हे जंजिरा किल्ल्याच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतात. आपल्याला जंजिराच्या तटावर 572 तोफे असल्याचा अंदाज आपल्याला जंजिरा किल्ल्यामध्ये आहे. या तोफांमध्ये विशेष मोठी आणि लांब पल्ल्याची कलाल बांगडी ही तोफ आहे. ही मुख्यतः पंचधातूंनी बनली आहे. तसेच पुढे इसवी सन 1617 मध्ये सिद्दी अंबर यांनी बादशाहकडून स्वतंत्र सनद मिळवली व जहागिरी प्राप्त केली आणि आपल्या जंजिऱ्यावर हुकूम गाजवला. अनेकांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी होऊ शकला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनीही जंजिऱ्यावर स्वामित्व मिळवता आले नाही. तसेच इसवी सन 1617 ते 1734 अशी 117 वर्ष जंजिरा अजिंक्य राहिला. संभाजी महाराजांनी तर हा किल्ला हस्तगत करण्यासाठी या किल्ल्यानजीकच 5 ते 6 किलोमीटर अंतरावर पद्मदुर्ग नावाचा किल्ला उभारण्यात आला होता. पण तरीही मुरुडच्या जंजिरा किल्ला जिंकण्यास अयशस्वी ठरले कारण की तिकडे रायगड किल्ल्यावर हमला करण्यात आला होता. जैसे लोहा लोखंड ज्वाइन करने के लिए वेल्डिंग करते हैं तो ज़माने में वेल्डिंग सिस्टम नहीं था तो सब बांगड़ी टाइप रिंग डालकर लेड शीशा ग्रेफाइट इससे इसका ज्वाइंट किया. अब ये सन के नीचे धूप में 5 से 10 मिनट खड़े हो जाए तो अपने सर काफ़ी हीट होता है, गर्म होता है. और ये तो 12 घंटा धूप में रहने के बाद भी ज़्यादा गर्म नहीं, थोड़ा ठंडा है नॉर्मल, क्योंकि ये 5 मेटल में पंच धात में बनाया हुआ. अब चलाने का सिस्टम कैसे था, तो ये साइड में 2 बड़ी हैंडल है, इसके अंदर में व्हील होने का. ये तो ट्रॉली के अंदर में खड़ी रहने की ब्रैकेट है, इसको जंजीर से बांध के साथ में रिंग को बांध के खींचा जाएगा. जिस डायरेक्शन में दिशा में चलानी हो उस साइड में रखेगा. और जो गोला बारूद जो होता है बम गोला, वो सब दारू गोला, ये सब कुछ आगे से अंदर में डालेगा, लोड करेगा. यहाँ पे छोटा खड्डा, इसको सील किया. जैसे पटाखे को बात होती है इस अंदर में आग लगाएगा. तोप के अंदर का बारूद गोला 6 से 8 किलोमीटर रेंज के ऊपर में जाते हैं. इस तोप का नाम कलाल बांगड़ी. सेकंड तोप है, इसका नाम है गाय मुखी. और थर्ड वाला तोप है, उसका नाम है चावड़ी. और इसको दूसरा नाम भी दिया लांडा कासिम, क्योंकि यहाँ पे जो तोप सीन होता है ना, जो तोप चलाने का, उसका नाम कासिम था, इसके लिए वो तोप का नाम रखा गया लांडा कासिम. कलाल बांगड़ी, गाय मुख और चावड़ी, ये 3 बड़े तोप. फोटो तर मंडळी हे बघा कचरा.
हा किल्ला सगळ्या बाजूने सेम दिसतोय सगळ्या बाजूने. आणि या इथं जेट्टी बनवायला घेतले. म्हणजे म्हणजे माणसा पुरलेले कारीगरी ओंकार बिंकार हे असे दलिद्री माणसा कारीगरी. आले 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 का गूगल पे नाही चाला नेटवर्क. तर मंडळी आता आपण आलो आहोत जंजिरा फिरून परत. तर मंडळी आपण मस्त किल्ला फिरून झालेला आहे. हा एरिया बघितला आहे ना. आता आपण जाऊया पुढच्या दिशेने ना. पुढं कुठं जातात ते मला पण माहीत नाही. हां चला आता त्या पुढच्या आपल्या 2 गाड्या कुठं थांबतात तसं आपण थांबूयात. आणि भरभराटीची शॉपिंगची दुकानं इथं आहेत. पडला शपथ होती. आम्ही आलो आहोत मुरुड ऑफिसला, आमच्या दादाच्या ऑफिसला. तर दादा इथंच होते कामाला. आता चाललोय हातामध्ये. बंदर निरीक्षक आमचे दादा मुरुड जंजिरा. तर मंडळी तुम्ही आपले ब्लॉग बघितलंच असेल आणि तुम्हाला नक्कीच मजा पण आली असेल. नाही एकदम भारी ब्लॉग होते हे. आणि आमच्या ब्लॉगला नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. आणि आता आपण भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. लवकरच भेटूया. तोपर्यंत तुम्ही लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब पण करायला विसरू नका. ते नवीन लोक येतात. हां चलो बाय बाय.